मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कधी झेलम एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत का? तर झेलम एक्सप्रेस पुण्यावरून जम्मू तवीला जाते. जवळजवळ 2000 किलोमीटरचं अंतर ही 10 राज्यातून पार करते. मित्रांनो, माझी पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये असल्यामुळं आपल्याला पुण्यावरून जायला एवढी एकच गाडी आहे जी डायरेक्ट आहे आणि जम्मूला जाते नाही का. बाकी ट्रेन नाही आहे आपल्याला पुण्यावरून डायरेक्ट. एवढी एकच ट्रेन आहे. इकडून हिचा टायमिंग संध्याकाळी 5:20ला असतो आणि जम्मूवरून रात्रीच्या 11:35ला निघते आणि 40 तासच्या आसपास तर आपल्याला ही सोडतेच. कधी कधी लेट चालते एखादा घंटा, बाकी तर चालते टायमिंगलाच. आणि आता माझी पोस्टिंग असल्यामुळे मला येणं जाणं ह्याच ट्रेननी. बाकी तुम्ही कधी आलेले आहेत का ह्या ट्रेननी? जास्त करून लोक फिरायला जातात इकडं वैष्णोदेवी झालं नाही का, दिल्लीला, मथुरा सगळ्या राज्यात प्रवास करते ह्याच ट्रेननी. मित्रांनो, या ट्रेनचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जेव्हा जम्मूतून निघतो ना त्यावेळी ही ट्रेन लवकर चालतच नाही नाही का. म्हणजे आपल्याला घराची ओढ असते त्याच्यामुळे ही एकदम हळूहळू चालते. आणि येताना जेव्हा का आपण तिच्यात बसतो तर ती एवढे फास्ट चालते की कधी याला नेऊन मी जम्मूमध्ये सोडेन नाही का. तर आपल्याला आता ह्या ट्रेननी जम्मूमध्ये उतरून परत पुढं प्रवास करावा लागतो श्रीनगरसाठी, वंदे भारत एक्सप्रेस चालू झालेली. तर ती नेमकं आपण इथून पोहोचलो ना सकाळी 9 वाजता जम्मूमध्ये, तर ती त्याच दिवशी दुपारी 1:20 जम्मूवरनं वंदे भारत एक्सप्रेस चालते. आणि त्याच्यासाठी एवढी टाईट सिक्युरिटी, चेकिंग एवढं भारी नाही का एकदम. प्रत्येक ठिकाणी चेकिंग करून आतमध्ये सोडतात आपल्याला. विदाऊट तिकीट कोणालाच एंट्री नाही. म्हणजे प्लॅटफॉर्मला सुद्धा डायरेक्ट एकला ट्रेन जाणार आहे तर 12 वाजता प्लॅटफॉर्मला सोडतात. आणि प्लॅटफॉर्मला पूर्ण जाळी साईडनी पॅक आहे प्लॅटफॉर्म. कोणी पण नाही त्या प्लॅटफॉर्मला जाऊ शकत नाही का. पूर्ण चेक झाल्याशिवाय तर जाऊच शकत नाही. बाकी हे तुम्हाला कसं वाटतंय? ग्वालियर हे भारी आहे की नाही ग्वालियर? आपण फौजमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला लई फिरायला भेटतं. कारण की नोकरीमध्ये एवढंच आहे की सुख आहे की बुवा याच्यात फिरायला भेटतं येता जाता आपण. आणि इथं आल्यानंतर पण बऱ्याच ठिकाणी नाही का आपली पोस्टिंग, बदली किंवा ड्युटी, आरोपी ह्यासाठी जावं लागतं इकडे तिकडे फिरायला. बाकी तुम्ही कोणत्या पोस्टची तयारी करीत आहात? तुम्ही पण स्पर्धा परीक्षा देताय का? मला कमेंट करून सांगा.